शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही सध्या स्थिती आहे त्यावरून अशी चर्चा सुरू आहे की या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण केल्या जाऊ शकतं, त्याची चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात आपण बोलूया. आपल्यासोबत माजी मंत्री धर्मराव आत्राम साहेब आहेत. सर, NDTV मराठीसोबत बोलताय, खूप खूप धन्यवाद. ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे, काय भविष्य वाटतं? समजा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांचं विलिनीकरण झालं तर कुणाचा फायदा होईल? नाही, ह्याच्यामध्ये दोघांचंच नुकसान होईल ना. आता काय ते काँग्रेसमध्ये जाऊन काय फायदा होणार आहे? काय नाही. आता सगळे तुटाफूट काँग्रेसचे काही लोक इकडे येण्याची शक्यता आहे BJPमध्ये. तर हे सगळं काय ते आता अर्थ राहिलेला नाही आता काँग्रेसमध्ये जाऊन. तर माझं इतकंच आहे की आता ते इकडे तिकडे जाण्यापेक्षा त्या मूळ जे पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, आमचे ताई आहेत अध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वाखाली ते जर आले तर आणखीन त्यांना बळकट होईल, कामं होतील त्यांचे. हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, तर मोठा भाऊ कोण असेल, कोणाकडे कोणी यावं आणि कोण नेता राहील या विषयावर? नेतृत्व आमचे उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्राताई, आमचे उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने एकत्रित यावं आणि एकत्रित होऊन जर काम केलं तर मला वाटते त्याने चांगलं होईल. या संदर्भामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आहे राष्ट्रवादी, त्याच्या काही नेत्यांची पण तशीच भावना आहे. ते उघडपणे बोलून दाखवत नसले तरी काही संपर्क झालेला आहे त्यांच्याकडून? नाही ना, माझा काय संपर्क झालेला नाही आणि मी काय त्याच्यामध्ये बोलू इच्छित नाही. माझं जे मत आहे व्यक्तिगत की आपण एकत्रित येऊन जर आपण काम केलं तर त्याच्यामध्ये क्षेत्राचा विकास होऊ शकते, कामं होऊ शकतात, इतकंच गोष्ट आहे. एक दुसरा विषय असा की ज्या पद्धतीनं स्टील सिटी बनवण्याचा गडचिरोलीला मोठा प्रयत्न सुरू आहे आणि ते तसं झालं तर जागतिक दर्जावरती पहिल्या क्रमांकाचं स्टील सिटी म्हणून गडचिरोली उदयास येईल. एकेकाळी मागास जिल्हा असलेला गडचिरोली अशा पद्धतीनं पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू असताना तिथे काहीतरी प्रयत्न सुरू झालेले आहेत. असंतोष मॅन्युफॅक्चर म्हणजे असंतोषाचं उत्पादन, निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहे. कुठेतरी जे जंगलातला नक्षलवाद संपला तो अर्बन नक्षलवाद तिथे सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरपंच, तलाठी यांचे आंदोलन असतील किंवा आणखी शिक्षकांना भडकवणे, काय वाटतं या विषयावरती? नाही, ह्याच्यामध्ये अर्बन नक्षल हा कुठेतरी तयार होत आहे. आपला जंगलातला जे नक्षलवाद गृहमंत्री अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हा आता जवळपास आपला गडचिरोली जिल्हा म्हणा आपला महाराष्ट्रामध्ये संपल्यासारखाच आहे आणि त्या दृष्टीने हा एक चांगलं काम झालेलं आहे. परंतु जे शहर नक्षलवाद आहे हा बंदुकीपेक्षा फार धोकादायक आहे आणि त्या दृष्टीने त्याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे आणि आम्ही आमच्या पक्षातर्फे जे काय आम्हाला करायचं ते काउंटर करायचं काम आम्ही करत आहोत. आमचे सामाजिक दृष्टिकोनातून काउंटर करायचं आम्ही करत आहोत. परंतु हा एक कुठेतरी जे वाढत आहे हे वाढण्यापेक्षा आत्ताच थांबलं हा बरं होईल. हो, असं वाटतं का की छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करून दाखवणे, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे आणि कुठेतरी असंतोष मॅन्युफॅक्चर करण्याचा प्रयत्न विशेषतः गडचिरोलीला फोकस करून केला जातो आहे? काय वाटतं आपल्याला? काय बघता आपण तिथे? नाही, आता असं काय फोकस करून गडचिरोली जिल्ह्याला फोकस करून नाही, सर्वकडे चाललेलं आहे. आता नागपूरमध्ये आहे, वर्धा जिल्हा असेल, इतर भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हे सगळ्या जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठे त्यांचा अर्बन नक्षल आता कुठेतरी सक्रिय होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं काम अंडरग्राऊंड सुरू आहे. परंतु ते आपण ओळखून सगळे राजकीय दृष्टिकोनातून नेत्यांनीसुद्धा त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून शासनानेसुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे. याच संदर्भामध्ये कॉक्रोच जनता पार्टी जी आहे, अभिजित दिपके स्वतः नागपुरात येणार आहे. 16 तारखेला नागपुरात आंदोलन करणार आहे. कुठेतरी आपल्याला असं वाटतं की तिथे सुद्धा नीट जो पेपर लिकेजचा जो विषय होता त्याला कुठेतरी आउट ऑफ प्रोपोर्शन, प्रमाणाबाहेर करून आणि मंत्र्याचा राजीनामा मागणं एक वेगळा विषय, पण देशातच असंतोष भडकवण्याचा प्रयत्न करणं दुसरा विषय. ते इश्यू एक त्यांना सापडलेला आहे. त्या इश्यूचा कुठेतरी पुढे करून त्याचा कॅश करायचा असा प्रकारचा ह्या लोकांचा कुठेतरी प्रयत्न आहे. आणि दुसरं आपण जे सांगितलं की स्टील सिटी, स्टील हब गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे करायचा विजन आहे माननीय मुख्यमंत्रींचा, म्हणजे $5 ट्रिलियन उत्पन्न आपल्याला या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला करायचं आहे.
त्या दृष्टिकोनातून फार मोठा प्रमाणामध्ये गडचिरोली जिल्हा हा एक फार मोठा स्टील हब बनणार आहे पुढच्या कालावधीमध्ये. मायनिंग कॉर्पोरेशन तिथे गडचिरोलीला सुरू करायचं असा प्रकारचा विचार माननीय मुख्यमंत्रींचा आहे आणि ते एकदा साध्य झाला तर मला वाटतं करोडो रुपयाचा फायदा राज्य सरकारला आणि आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ते मायनिंग फंड इतका प्रमाणामध्ये येतो की ज्याच्या माध्यमातून आम्हाला त्या क्षेत्राचा विकास करता येतो आणि त्या दृष्टीने एक चांगला कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू आहे. एक शेवटचा प्रश्न मला तेच विचारायचा आहे की जेव्हा एकीकडे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करण्याचा गडचिरोलीमध्ये प्रयत्न सुरू असताना नेमकं त्याच वेळेला रोजगार नाही म्हणून आणि पर्यावरणाचे मुद्दे उचलून हा जो काही प्रयत्न सुरू आहे त्या संदर्भात काय बोला? नाही, पर्यावरणाला धोका न घालता आपल्याला काम करायचं आहे आणि त्या दृष्टीने रोजगारसुद्धा उपलब्ध झाला पाहिजे. म्हणजे समतोल विकास आपल्याला करणं गरजेचं आहे. विकास झालाही पाहिजे आणि झाडंही कमी तुटलं पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखून आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्या दृष्टीने अशाच प्रकारचं या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 73% जंगल आहे आणि 73% जंगल जास्त प्रमाणामध्ये न टाकता तितकंच जंगल आपल्याला लावणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने ते काम आपण त्या रीतसर या राज्य सरकार लक्ष घालून काम करत आहे. खूप खूप धन्यवाद. तर धर्मराव बाबा आत्राम सांगतायत की एकीकडे विकासाचे प्रश्न सोडवण्याचे आणि विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे त्यालाच खीळ घालण्यासाठी बंदुकीपेक्षा जास्त धोकादायक असा अर्बन नक्सलिझम त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्नसुद्धा होताना दिसतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.